Hello everyone, माझं नाव पूजा विनेरकर and currently I am working as a police constable in Mumbai. सो आय नो मी खूप दिवसानंतर पोलीस भरतीवर व्हिडिओ बनवते, बट प्रत्येक वेळेला पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा, ग्राउंडची तयारी कशी करायची, त्याच्यासोबत आपण ज्या डिपार्टमेंटमध्ये फ्युचरमध्ये काम करणार आहे त्या डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम काय येणार आहे, तिथे काम कसं असतं आणि त्याच्यावर सोल्युशन काय, याबद्दल पण डिस्कस करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना, आपण जी लोक 2024च्या भरतीत पास झाले नाही आहेत किंवा पास झालेत बट त्यांची ट्रेनिंग अजून व्हायची बाकी आहे आणि त्यांच्याकडे इनफ टाईम आहे अजून, तर त्या लोकांनी असे कोणते कोर्सेस करावे त्या पिरियडमध्ये जेणेकरून पुढे सांगणार आहे, जे मी पुढे प्रॉब्लेम सांगणार आहे त्यावर सोल्युशन तुम्हाला आत्ताच काढता येईल. तर स्पेसिफिकली मी मुंबई पोलीसबद्दलच बोलेन. पोलीस डिपार्टमेंटमध्ये नॉर्मली 2 टाईपची ड्युटी असते, एक तर 12 तासाची, सेकंड 24 तासाची. 12 तासाची ड्युटी म्हणजे सकाळी 7ला जायचं ते संध्याकाळी 7, प्लस जर तुम्ही मुंबईसारख्या शहरात राहताय तर जायला 2 तास आणि यायला 2 तास. आणि जर बोलतात ना 24 तासाची ड्युटी करताय तर सकाळी 8ला जायचं आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजता यायचं, त्यात पण 2 तास या 2 तास जा. जर तुम्ही 12 तासाची ड्युटी पकडलात आणि 4 तास ट्रॅव्हलिंग म्हणजे 16 तासाची ड्युटी आहे, तर 8 तास तुमच्याकडे राहताय, त्या 8 तासात तुम्ही झोपाल काय, अभ्यास काय कराल, फॅमिलीसोबत टाइम स्पेंड काय कराल, तुमच्या हॉबीज काय परस्यू कराल, खूप कठीण जातं. तर अराउंड आता 3-4 महिने झाल्यात या डिपार्टमेंटमध्ये जॉईन करून मला आफ्टर ट्रेनिंग. तर बऱ्यापैकी आयडिया मिळाली आहे ड्युटी कशी असते आणि टायमिंग काय असतो, आणि जर आपल्याकडे चांगले स्किल्स असतील, सर्टिफिकेट असतील तर आपल्याला कुठे ड्युटी करता येईल. तर नॉर्मली प्रॉब्लेम काय होतं, जेव्हा तुम्ही ट्रेनिंगवरून येता तेव्हा तुमची 12 आणि 24 तासाची ड्युटी असते. त्यात जी लोक PSIची एक्झाममधून 1-2 मार्काने राहतात किंवा ज्या लोकांना डिपार्टमेंटल PSI द्यायची असते किंवा बोलतात ना ज्यांची हेल्थ इश्यू असतात, नॉर्मली असतात हेल्थ इश्यू, ज्यांना एवढा वेळ ड्युटी करता येत नाही, एवढं ट्रॅव्हलिंग करता येत नाही किंवा कंटाळा येतो ट्रॅव्हलिंग करताना, किंवा जी लोक जस्ट 12वी पास झाल्यावर सिलेक्ट झाले आहेत, त्यांना ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं असतं, त्या लोकांना काय प्रॉब्लेम होतं, एवढी 12 तासाची ड्युटी असते, 24 तासाची ड्युटी असते, त्यामध्ये वेगवेगळ्या ड्युट्या असतात. जेव्हा तुम्ही मुंबईसारख्या शहरात पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करता तेव्हा स्टार्टिंगला तुम्हाला फिक्स पोलीस स्टेशन देत नाही, रोज वेगवेगळ्या ठिकाणी तुमची ड्युटी असते, कधी गार्ड ड्युटी असते, कधी तुम्हाला ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करावं लागतं, इट हॅपन्स. त्याच्यानंतर कोर्टमध्ये गार्ड ड्युटी करावी लागते, खूप वेगवेगळ्या ड्युट्या असतात जिथे तुम्हाला नॉर्मली अभ्यास करायला टाइम मिळत नाही. पण आपल्याला ना नॉर्मली असं वाटतं की एवढ्याच ड्युट्या असतात, एवढंच काम असतं, हेच काम असतं, याच्या पुढे मी अभ्यास करू शकणार नाही, याच्या पुढे मी फॅमिलीला टाइम देऊ शकणार नाही, माझ्या हॉबी परस्यू करू शकणार नाही. पण असं नाहीये. तर याच्यावर सोल्युशन काय, तर तुमच्याकडे 2 सर्टिफिकेट असतील ना तर तुम्हाला बोलतात ना चांगली ड्युटी करता येतील. ती म्हणजे MSCITचं सर्टिफिकेट आणि टायपिंगचं सर्टिफिकेट. टायपिंगचं त्यात पण स्पेशली मराठी 30-40 टायपिंग आणि इंग्लिश 30-40 टायपिंग. इंग्लिश नसेल आत्तापुरती तरी चालेल, बट मराठी 30-40 टायपिंग आणि MSCIT हे असणं खूप गरजेचं आहे. त्यात पण जर तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला इन्क्रीमेंट मिळत नाही 1 वर्षानंतर, तर ते तर इम्पॉर्टंटच आहे. पण मराठी टायपिंग आणि MSCIT टायपिंग का गरजेचं आहे, जेणेकरून 12 तास 24 तास ड्युट्या असतात, बट त्याच्या व्यतिरिक्त पण एक ऑफिस स्टाफ म्हणून असतं, त्याच्यात तुम्हाला ड्युटी मिळू शकते. ऑफिस स्टाफ म्हणजे कुठे कुठे तुम्ही ट्रेनिंगवरून आल्यावर तुम्हाला हेडक्वार्टरला पाठवतात, तिथे हेडक्वार्टरला ॲज अ ऑफिस स्टाफ म्हणून तुम्हाला काम मिळू शकतं. ते काम नॉर्मली 10-11 ते 5-6 वाजेपर्यंत असतं. त्यानंतर कंट्रोल रूममध्ये म्हणजे आपण 100 नंबर डायल करतो आणि जी लोक आपल्याला इन्फॉर्मेशन देतात तिथे. त्याच्यानंतर PI असतात म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर, त्यांना त्यांचा सेपरेट रायटर हवा असतो. त्यानंतर सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ऑफिस स्टाफ म्हणून जाऊ शकता. जो ऑफिस स्टाफ असतो ना त्याच्यात खूप कमी काम असतं. कमी काम असतं म्हणजे बसून असतं, एक ऑफिस असतं छान, त्याच्यात तुम्हाला 10 ते 5, 10 ते 6 काम करायचं असतं. सॅटर्डे संडे सुट्टी असते. त्यात पण जर तुम्हाला त्या भागातलं इनफ नॉलेज असेल ना तर तुम्हाला दिवसभर काम करायची गरज नसते. तुम्ही तुमचं काम 3 ते 4 तासात कंप्लीट करून बाकीचा जो टाइम उरतो ना त्यात तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता किंवा तुमची कुठली हॉबी असेल ती परस्यू करू शकता, ग्रॅज्युएशनचा अभ्यास कंप्लीट करू शकता. सो तुम्हाला आयडिया आलीच असेल
की जेवढा टाइम उरलाय रडत बसण्यापेक्षा की मी भरती नाही झालो किंवा मला ट्रेनिंगला कधी बोलवणार हे करण्यापेक्षा तुमच्याकडे टाइम आहे, तुम्ही हे 2 सर्टिफिकेटसाठी अप्लाय करा आणि 6 महिन्यातच तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळून जातील. होप तुम्हाला इनफ आयडिया मिळाली असेल. आणि आता तरी मी न्यू आहे, म्हणजे इतकीच माहिती मला आहे याबद्दल. आणि जर फ्युचरमध्ये अजून काय मिळालं तर नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर 3,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत आणि मला जॉईनिंग करून पण 3 ते 4.5 महिने झाली आहेत. तर जेव्हा मी भरती होणार होती, जेव्हा मी भरतीची तयारी करत होती, तेव्हा माझ्या डोक्यात खूप क्वेश्चन्स होते रिलेटेड दिस डिपार्टमेंट, की इथे काम कसं असतं, आपल्याला कोण बुली करतं का, किंवा इथे पेमेंट काय असतं, सुट्ट्या काय असतात, असे खूप क्वेश्चन असतात, खूप क्वेरी असतात. आणि मला असं वाटतं तुम्हाला पण त्याबद्दल खूप क्वेरीज असतील की ताई हे कसं असतं, ते कसं असतं तर नेक्स्ट व्हिडिओ मी एक Q&A वर बनवणार आहे. म्हणजे तुमचे जे काय क्वेश्चन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्याल ना, त्याचे मी ऑनेस्ट आन्सर देणार आहे. बिकॉज मी हा चॅनलच बनवलाय की माझी जी मतं असतील ती मी ठामपणे आणि विदाऊट एनी प्रेशर किंवा बोलतात ना कोणाच्या इन्फ्लुएन्स शिवाय मी माझी मतं सांगू शकेन ऑनेस्टली. सो तुमचे जे पण क्वेरी असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. म्हणजे लिटरली हा काय क्वेश्चन आहे विचारण्यासारखा असा वाटला तरी चालेल, बट विचारा, मी नक्की त्याचे आन्सर देईन. होप यू गॉट इनफ आयडिया अबाउट इट. अँड आजसाठी एवढंच, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.